आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत, परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही। काल आपण चॅनलवरती बघितलं असेल, बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे। आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे। आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावई आहे सोबत, आणि मी सुद्धा काय येडा माणूस नाही। मी 32 वर्षापूर्वी ठरलं होतं बारामतीचा जावई व्हायचं सोबत। गमतीचा भाग सोडा, पण आज ताई तुम्ही काळजी करू नका। आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता, ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता। तुमचं परवा मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टीव्हीवरती। कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे, पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला, म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं। कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं। आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे। आता तुम्ही निर्धास्त राहा। नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही, बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला, शिरूर तर आहे, शिरूर आहे, अंकुशरावजी आले तिथं, पुणे बिणे सगळं आपण एकत्र बघू। साहेबांना फार त्रास द्यायचा नाही, आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे। कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ, पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा। आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो। साहेब इथं आलेली सगळी माणसं यांची नातीगुती माढा तालुक्यामध्ये आहेत का नाही? माढा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत? शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत। माळशिरस तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे। शेजारी मोहोळ तालुका आहे, पलीकडे करमाळा तालुका आहे, पलीकडे बारामती तालुका आहे। तिकडे काही गरज नाही आमची म्हणा, पण तिकडं बूथची गरज नाही, एजंटची गरज नाही। ताई कुठं मतं मागायला घ्यायचं, लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका, पण मतदान करतो। 50,000 मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं। याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू। साहेब आपण राजकारण, भीमा निरान बॅकवॉटरवरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न, संसरकट जोड कालवा आहे, खडक वसलाचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे, भाटघरच्या पाण्याचा प्रश्न आहे, नीना देवधरच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेटपळ तलाव असेल, वरकुंड तलाव असेल, असे बरेच तलाव आहेत, तरंगवाडीपासून मदनवाडीपर्यंतचे पाझर तलाव आहेत। ह्या सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं हित गुंतलेलं आहे, आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला साहेब तुमची आम्हाला साथ असण्याची गरज आहे।